आपण गृहस्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यभराची पुंजी लावतो, पण बिल्डरने तो पैसा दुसऱ्या प्रोजेक्टसाठी वापरला तर? तुमची ही चिंता मिटवण्यासाठी रेरा सेक्शन 4 अस्तित्वात आला आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट दर्शना तामोरे. रेरा मास्टर क्लास A to Z मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत, हा कायदा आपल्याला फायनान्शियल फ्रीडम आणि लीगल सिक्युरिटी कशी देतं. सेक्शन 4 नुसार कोणत्याही बिल्डरला जेव्हा तो प्रोजेक्ट रजिस्टर्ड करतो तेव्हा त्याला प्रामुख्याने 3 स्तंभांवर काम करावे लागते. चला तर पाहूया हे मुख्य 3 स्तंभ कोणते आहेत. सर्वात पहिला स्तंभ म्हणजे आर्थिक स्थिती, फायनान्शियल डिसिप्लिन. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, बिल्डरला ग्राहकांकडून जमा केलेल्या रकमेपैकी 70% रक्कम एक स्वतंत्र एस्क्रो बँक अकाउंट मध्ये ठेवावी लागते. का? जेणेकरून एका प्रोजेक्टचे पैसे दुसऱ्या कामासाठी वापरता येऊ नये. पैसे काढण्याचे नियम, बिल्डरला जर त्या खात्यातून पैसे काढायचे असतील तर त्याला इंजिनियर, आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA यांच्याकडून सर्टिफिकेट लागते. म्हणजेच जितके काम पूर्ण तितकाच पैसा बिल्डरला वापरता येतो. यामुळे प्रोजेक्ट रखडण्याची शक्यता ही कमी होते. दुसरा महत्त्वाचा स्तंभ म्हणजे कायदेशीर स्पष्टता म्हणजेच लीगल क्लॅरिटी. मित्रांनो, जेव्हा आपण घर घेतो तेव्हा फक्त सिमेंट कॉन्क्रीटची भिंत विकत घेत नाही, तर त्या जमिनीतील आपला हक्क विकत घेत असतो. म्हणूनच सेक्शन 4 मध्ये जमिनीच्या कायदेशीर स्थितींवर कडक तरतुदी आहेत. एक म्हणजे जमिनीचे निर्दोष टायटल म्हणजे सर्च रिपोर्ट आणि टायटल सर्टिफिकेट. बिल्डरला महारेराकडे नोंदणी करताना सिद्ध करावे लागते की ज्या जमिनीवर प्रोजेक्ट उभा आहे त्या जमिनीचा मालकी हक्क त्याच्याकडे किंवा त्या जमिनीच्या मूळ मालकाकडे आहे. यासाठी त्याला मागील 30 वर्षाचा सर्च रिपोर्ट आणि टायटल सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक आहे. म्हणजेच ती जमीन वादात तर नाही ना, हे सरकार आधीच तपासून घेते. सेकंड म्हणजे दायित्व किंवा बोजा. बऱ्याचदा जमिनीवर बँकांचं कर्ज असतं किंवा इतर काही कायदेशीर बोजा असतो. सेक्शन 4 नुसार बिल्डरला या सर्व दायित्वांची माहिती पब्लिक डोमेन मध्ये जाहीर करावी लागते. जमिनीवर कर्ज आहे का, असेल तर किती आणि ते कधीपर्यंत फेडले जाणार, हे सर्व रेराच्या वेबसाईटवर स्पष्ट दिसते. यामुळे ग्राहकाला अंधारात ठेवणे बिल्डरला आता अशक्य झाले आहे. थर्ड वन, कायदेशीर वादांची कबुली म्हणजेच डिस्क्लोजर ऑफ लिटिगेशन. जर त्या प्रोजेक्टच्या जमिनीवर किंवा खुद्द बिल्डरवर मागील काळात काही कायदेशीर खटले म्हणजेच लिटिगेशन चालू असतील तर त्याची सर्व माहिती अर्जासोबत देणे अनिवार्य आहे. वादाचे स्वरूप काय आहे किंवा त्या वादाचा प्रोजेक्टवर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेण्याचा अधिकार आता प्रत्येक ग्राहकाला मिळाला आहे. फोर्थ वन, विकास करार म्हणजेच डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट. जर बिल्डर स्वतः त्या जमिनीचा मालक नसेल आणि कुणासोबत त्याने भागीदारी किंवा डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलं असेल तर त्याची ही प्रत त्याला अपलोड करावी लागते. यामुळे उद्या जर जमिनीचा मालक आणि बिल्डर यांच्यात वाद झाला तरी ग्राहकांचे हितसंबंध सुरक्षित राहतात. जर एखाद्या प्रोजेक्टच्या रेरा पेजवर लिटिगेशन या कॉलम मध्ये काही लाल अक्षरात दिसत असेल तर तिथे गुंतवणूक करण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेणे खूप गरजेचे आहे. आता पाहूया सेक्शन 4 अंतर्गत आवश्यक कागदपत्रांची यादी. मित्रांनो, नुसती माहिती देऊन चालत नाही, तर सेक्शन 4 नुसार बिल्डरला ठोस कागदपत्रे महारेराच्या पोर्टलवर अपलोड करावीच लागतात. घर घेताना तुम्हीही ही कागदपत्रे तपासून नक्की पहा. ही आवश्यक कागदपत्रे आपण 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केली आहेत. सर्वप्रथम जमिनीचे कायदेशीर पुरावे म्हणजेच लँड डॉक्युमेंट्स. यामध्ये सर्वप्रथम 7/12 आणि मालकी पत्रक म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड. यामुळे त्या जमिनीची सध्याची मालकी कुणाकडे आहे हे आपल्याला समजते. सेकंड वन, टायटल सर्च रिपोर्ट. मागील 30 वर्षाचा जमिनीचा इतिहास सांगणारा वकिलांचा दाखला. यामुळे जमिनीची क्लिअरिटी समजते. थर्ड वन, विकास करार म्हणजेच डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट. जर जमिनीचा मूळ मालक आणि बिल्डर वेगळे असतील तर त्यांच्यातील कराराची प्रत. आता पाहूया पार्ट सेकंड, तांत्रिक व नियोजन मंजुरी म्हणजेच टेक्निकल अप्रुव्हल्स.
यामध्ये सर्वात प्रथम पाहूया कमेन्समेंट सर्टिफिकेट CC, म्हणजे बांधकाम सुरू करण्यासाठीचे अधिकृत प्रमाणपत्र. हे असल्याशिवाय प्रोजेक्ट वैध ठरत नाही. सेकंड थिंग, मंजूर नकाशे म्हणजे सँक्शन प्लॅन. महापालिका किंवा नगरपालिकेकडून मंजूर झालेला बिल्डिंग प्लॅन आणि लेआउट्स. तिसरं म्हणजे क्षेत्रफळाचा तपशील, एरिया डिस्क्लोजर. प्रत्येक फ्लॅटचा रेरा कार्पेट एरिया किती आहे याचे अधिकृत पत्र. पार्ट 3 मध्ये पाहूया व्यावसायिक आणि आर्थिक कागदपत्रे म्हणजेच प्रोफेशनल आणि फायनान्शियल डॉक्युमेंट्स. सर्वप्रथम पॅन कार्ड आणि बिल्डरची प्रोफाईल, बिल्डरची वैयक्तिक किंवा कंपनीची माहिती. सेकंड, प्रोजेक्ट मधील सुविधांची यादी म्हणजेच अमेनिटीज, लिफ्ट, अग्निशमन यंत्रणा, पाणी पुरवठा आणि सांडपाण्याची व्यवस्था यांबद्दल तांत्रिक माहिती. थर्ड वन, बँकेचे डिक्लेरेशन. ज्या बँक अकाउंटमध्ये 70% निधी जमा होणार आहे त्या एस्क्रो अकाउंटची सविस्तर माहिती. लक्षात ठेवा, जर एखाद्या बिल्डरने ही कागदपत्रे रेरा पोर्टलवर दिलेली नसतील तर तो प्रोजेक्ट संशयास्पद असू शकतो. एक सुज्ञ ग्राहक म्हणून रेरा पोर्टलवर जाऊन ही चेकलिस्ट पडताळणे ही तुमची पहिली पायरी असली पाहिजे. आता पाहूया सर्वात महत्त्वाचा आणि तिसरा स्तंभ म्हणजेच वेळेचे बंधन, टाइम कमिटमेंट. मित्रांनो, घर खरेदी करताना आपण बिल्डरला विचारतो की पोझिशन कधी मिळणार आणि बिल्डर आपल्याला तोंडी आश्वासन देतो. पण सेक्शन 4 मुळे आता हे तोंडी आश्वासन चालत नाही. यामध्ये 3 अत्यंत कडक कायदेशीर तरतुदी आहेत. फर्स्ट वन, पोझिशनच्या तारखेचे कायदेशीर प्रतिज्ञापत्र म्हणजेच ॲफिडेव्हिट फॉर पोझिशन डेट. बिल्डरला महारेराकडे नोंदणी करताना एक विशिष्ट तारीख लेखी स्वरूपात द्यावी लागते. हे केवळ सांगून चालत नाही, तर त्यासाठी त्याला एक कायदेशीर ॲफिडेव्हिट म्हणजेच प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. याचा अर्थ असा की जर ती तारीख चुकली तर तो कराराचा भंग मानला जातो आणि बिल्डरला ग्राहकांना व्याजासकट नुकसान भरपाई द्यावी लागते. सेकंड, QPR क्वार्टरली प्रोग्रेस रिपोर्ट म्हणजेच त्रैमासिक प्रगती अहवाल. आधी बिल्डर एक तारीख द्यायचा आणि थेट ताबा देतानाच दिसायचा. पण 2026च्या नवीन नियमानुसार बिल्डरला प्रत्येक 3 महिन्यांनी म्हणजेच क्वार्टरली कामाच्या प्रगतीचा अहवाल वेबसाईटवर अपलोड करावा लागतो. यात त्याला सांगावे लागेल की किती स्लॅब पडले, प्लास्टर प्लंबिंगचे किती काम झाले आहे आणि सर्वात महत्त्वाचे, कामाचा वेग पाहता दिलेल्या तारखेला तो ताबा देऊ शकेल का. जर या अहवालात पारदर्शकता नसेल किंवा काम रखडले असेल तर महारेरा प्राधिकरणाकडून बिल्डरवर कडक दंड आकारला जातो. थर्ड वन, कामाच्या नियोजनाची स्पष्टता म्हणजे शेड्यूल ऑफ कम्प्लिशन. सेक्शन 4 अंतर्गत फक्त शेवटची तारीखच नाही तर बिल्डरला टप्प्याटप्प्याने तो काम कसे पूर्ण करणार आहे याचे वेळापत्रकही द्यावे लागते. यामुळे तो प्रोजेक्ट जर सुरुवातीलाच संथ गतीने चालत असेल तर ग्राहकांना आधीच सावध होता येतं. बरेच ग्राहक विचारतात की मॅडम, आम्ही हे कुठे चेक करायचे? याचे उत्तर आहे महारेराच्या पोर्टलवरील प्रोजेक्ट प्रोफाईल मध्ये. तिथे गेल्यावर सेक्शन 4 अंतर्गत बिल्डरने दिलेली वचनबद्धता तुम्हाला वाचायला मिळेल. गुंतवणूक करण्यापूर्वी ही डिजिटल ऑडिट नक्की करा. कायद्याची माहिती हीच तुमची खरी शक्ती आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे जेणेकरून कोणाची फसवणूक होणार नाही. पुढच्या भागात आपण सेक्शन 5 म्हणजेच नोंदणीची मंजुरी कशी होते हे पाहणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.